नमस्कार। न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क या सबसिडी 36 तासांत आरोपी गजाआड सोनाळा पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कारवाई। संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर सायबर गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी अवघ्या 36 तासांत अटक करत मोठे यश मिळवले। पुणे शहरातील भोसरी परिसरात गर्दीच्या ठिकाणी लपून बसलेल्या आरोपीचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। या प्रकरणातील आरोपी ऋषिकेश श्यामगीर गिरी वय 27 रा सोनाळा ता संग्रामपूर याने पीडित महिलेचा सोशल मीडियावरून सतत पाठलाग करत तिचा विनयभंग केला। तसेच महिलेचे खासगी फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून तिला धमकावल्याचे समोर आले आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। या घटनेप्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 67/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप काळे यांनी तातडीने तपास पथक गठीत करून आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले। पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने, पोलीस कर्मचारी राहुल पवार व संजय सास्ते यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढत पुण्यातील भोसरी येथे सापळा रचून त्याला अटक केली व पुढील कारवाईसाठी हे प्रकरण तामगाव पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे करीत असून न्यायालयाने आरोपीस 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेचा अधिक तपास सध्या सुरू आहे। सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क साठी मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामोदर सोनाळा। व्हिडिओ फोटो व्हायरल केलेले आहे, त्यावरून पोलीस स्टेशनला सोनाळा येथे गुन्हा दाखल झाला आणि गुन्ह्यामधील आरोपी यास सोनाळा पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा तपास हा पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे पोलीस तामगाव यांना वर्ग करण्यात आला आहे आणि अधिक तपास पोलीस करत आहेत। सक्षम न्यूज चॅनल नेटवर्कला अवश्य सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा।